जेव्हा साक्षात दत्तप्रभू मानवी देह धारण करून समोर येतात तेव्हा शंका उरतेच कुठे. 12 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत गाणगापूरच्या पुजाऱ्यांच्या मनात स्वामींविषयी कोणती शंका होती आणि जेव्हा एका पुजाऱ्याने आपल्या देवाचे नाव सांगितले तेव्हा स्वामींनी असं काय उत्तर दिलं की सर्वांची बोलती बंद झाली. ही श्रद्धेची प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण अक्कलकोट आणि गाणगापूर या दोन पुण्यनगरींच्या एकरूपतेचा अनुभव घेणार आहोत. स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत ही वार्ता आता गाणगापूर पर्यंत पोहोचली होती. गाणगापूरच्या पुजाऱ्यांच्या मनात थोडी असूया निर्माण झाली की लोक गाणगापूर सोडून अक्कलकोटला का जात आहेत. सत्य काय आहे हे पाहण्यासाठी सर्व पुजारी अक्कलकोटला आले. त्यातील एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दैवी स्वरूपाबद्दल थोडी शंका होती. अंतर्यामी स्वामींनी हे ओळखले आणि त्याला विचारले, तुमच्या देवाचे नाव काय, तुम्ही कोणाची पूजा करता. पुजारी म्हणाला, स्वामी, आमच्या देवाचे नाव श्री नृसिंह सरस्वती आहे. स्वामींनी क्षणात स्मितहास्य केले आणि म्हणाले, माझेही नाव श्री नृसिंह भान आहे. हे ऐकताच त्या पुजाऱ्याचा सर्व किंतु संपला. साक्षात दत्तप्रभू समोर आहेत हे पाहून त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. गाणगापूर आणि अक्कलकोट यात काहीही भेद नाही हे समजून ते आनंदाने परत गेले. अक्कलकोटची ख्याती आता समुद्रासारखी वाढत चालली होती. समाधान हे परिस्थितीवर अवलंबून नसतं तर ते देवाच्या चिंतनात असतं. आपण जगात वस्तू गोळा करण्यात समाधान मानतो, पण ते तात्कालिक असतं. शाश्वत समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराला शरण जाणे आवश्यक आहे. त्याच्या नामात अहोरात्र राहा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमचं समाधान भंग पावणार नाही. श्रद्धा वाढवत राहा, स्वामी पाठीशी आहेतच. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. गाणगापूर आणि अक्कलकोट एकच आहेत ही प्रचिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. उद्या 13 एप्रिलच्या नवीन लीलेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.